गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भविया संमत्त सन्नी आहारे गुणजीवा पज्जती पाना सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसंतुपरुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे गहनादि जेण भणिया कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चारही प्रकारच्या आहाराचा त्याग आहे. 24 ठाण चर्चेमध्ये आपण गुणस्थानाचं प्रकरण बघतोय आणि गुणस्थान बघत असताना 6 गुणस्थानापर्यंतचं वर्णन, व्याख्या आणि वैशिष्ट्य या दृष्टिकोनातून आपण बघितलेलं आहे. आता आज आपलं 7वं गुणस्थान आपल्याला बघायचं आहे, ज्या गुणस्थानाचं नाव आहे अप्रमत्त विरत गुणस्थान. अप्रमत्त याचा अर्थ या ठिकाणी प्रमाद यत्किंचित देखील नाही. प्रमाद 15 प्रकारचा आहे आणि 15 प्रकारचा प्रमाद ज्यांच्या जीवनात यत्किंचित देखील नाही ते मुनी अप्रमत्त म्हटल्या जातात. विरत हा शब्द महाव्रतासाठी आहे, म्हणून ज्यांनी महाव्रतांचं बुद्धिपूर्वक संकल्पपूर्वक व्रत धारण केलेले आहे ते विरत आहे, म्हणून अप्रमत्त विरत असं हे गुणस्थान आहे. व्याख्या: चारित्र मोहनीय कर्माच्या 12 प्रकृतींचा इथे क्षयोक्षम आहे. क्षयोक्षम आहे हे म्हणत असताना वर्तमान काळी या 12 प्रकृतींचा सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय, भविष्यकाळी उदय येण्यायोग्य या 12 प्रकृतींचा सद्वस्थारूप उपशम आणि वर्तमान काळामध्ये देशघाती संज्वलनचा मंद उदय आणि नोकशाही यांचा उदय अशी कर्माची अवस्था असताना जीवाचा जो सम्यक दर्शनपूर्वक सकल संयम पालनाचा भाव आहे आणि प्रमादरहित दशा आहे त्याला अप्रमत्त विरत गुणस्थान म्हटल्या जातं. या गुणस्थानाचे 2 भाग आहे, एक स्वस्थान अप्रमत्त आणि दुसरा सातिशय अप्रमत्त. स्वस्थान याचा अर्थ जे मुनिराज शुद्धोपयोगामध्ये लीन राहतात, अंतर्मुहूर्त लीन राहतात, परत शुभोपयोगाच्या भूमिकेत म्हणजे 6व्या गुणस्थानात येतात. 6व्या गुणस्थानात राहून परत 7व्यामध्ये जातात, 7व्यातून 6व्यात येतात. अशा प्रकारे जाणं येणं ही शुद्धोपयोगाची शुभयोगाची धारा ज्यांच्या जीवनात निरंतर सुरू असते असे हे 7व्या गुणस्थानात जेव्हा येतात तेव्हा त्यांना स्वस्थान अप्रमत्त म्हटल्या जातं. आज जे आम्हाला या पंचम काळामध्ये मुनी दिसतात आहे हे या 2च मुनी दिसतात आहे, स्वस्थान अप्रमत्त आणि प्रमत्त विरत. या 2 गुणस्थानात त्यांचं आवागमन जाणं येणं सतत सुरू असतं आणि तीच त्यांची भावलिंगीपणाची लक्षण आहे, महती आहे. आणि दुसरा भाग जो आहे या 7व्या गुणस्थानाचा हा आहे सातिशय अप्रमत्त. सातिशय अप्रमत्त त्याला म्हणायचं की जेव्हा ते मुनी आता चारित्र प्राप्तीसाठी उद्यम करतात, आतापर्यंत त्यांचं चारित्र हे क्षयोपक्षमिक चारित्र आहे, पुढे मात्र त्यांना पूर्ण निर्मल चारित्राची प्राप्ती करायची आहे आणि निर्मल चारित्र असणार आहे औपशमिक चारित्र किंवा क्षयिक चारित्र. हे प्राप्त करण्यासाठी जेव्हा ते प्रयत्न करतात, त्यांचा पुरुषार्थ होतो, त्यावेळेला स्वस्थानापेक्षा त्यांना वेगळं काहीतरी करावं लागतं, करणरूप परिणाम त्यांचे होतात आणि त्यावेळेला ते परिणाम ज्या वेळेला अधक करण रूपाचे होतात तेव्हा त्यांना सातिशय अप्रमत्त म्हटल्या जातं. म्हणजे श्रेणी चढण्यासाठी पहिली भूमिका करण परिणाम, आणि करण परिणाम करत असताना 3 प्रकारचे करण परिणाम होणार आहे.
अधःकरण, अपूर्वकरण आणि अनिवृत्तीकरण. त्यामध्ये अपूर्वकरण आणि अनिवृत्तीकरणाची चारित्र्य प्राप्तीसाठी स्वतंत्र गुणस्थानं आलेली आहे, 8वं आणि 9वं. पण अधःकरणासाठी स्वतंत्र गुणस्थान न देता 7व्या गुणस्थानाचा जो उत्तरार्ध आहे, भाग आहे, त्याला सातिशय अप्रमत्त असं म्हणून त्या ठिकाणी जीव अधःकरण परिणाम करतो. अशी जी भूमिका आहे ही 7व्या गुणस्थानाचीच आहे. हे असे याचे 2 भाग आहेत. विशेषतः या गुणस्थानाची की इथे जो अप्रमत्त शब्द आलेला आहे हा आदि दीपक आहे. म्हणजे या गुणस्थानापासून वरची सगळी गुणस्थानं अप्रमत्त रूपच असणार आहे. समयसार मध्ये 6व्या गाथेमध्ये जे त्यांनी भेद केले की तो प्रमत्त असो की अप्रमत्त असो, जो जाण गोद जो भावो तो मात्र परमपारिणामिक भाव हा प्रमत्त रूपही होत नाही आणि अप्रमत्त रूपही होत नाही. नवी हो दीपमत्तो न अपमत्तो जाण गोद जो भावो, हे समयसार मध्ये जी विवक्षा त्यांनी लावलेली आहे ते हे प्रमत्त आणि अप्रमत्त हे गुणस्थान. प्रमत्त याचा अर्थ 1 ते 6 पर्यंतची गुणस्थानं आणि अप्रमत्त गुणस्थानं म्हणजे 7 पासून पुढची सगळी गुणस्थानं ही अप्रमत्त. आणि जो जानगोद जो भाव, जो परमपारिणामिक भाव आहे, ज्याला कारण परमात्मा असं म्हटलं जातं, तो भाव मात्र कोणत्याही गुणस्थान रूपाने परिणत होत नाही. कारण गुणस्थान ही संज्ञा मुळातच संसारी जीवांच्या तरतमरूप भावांची परिचायक आहे. त्या ठिकाणी जीवाचे अशुद्ध परिणाम सांगितलेले आहे आणि म्हणून समयसार या अशुद्ध परिणामांकडे न बघता त्या अशुद्ध दशेमध्ये जी शुद्धता आहे तिकडे ते निर्देश करतात. तर असं हे अप्रमत्त गुणस्थान. आता या ठिकाणी शुद्धोपयोग जीवनात आहे. शुद्धोपयोग आहे याचा अर्थ कशाय यत्किंचितही नाही असा नाही, पण जाणीवपूर्वक बुद्धिपूर्वक आता परिणाम त्यांचे शुभोपयोगामध्ये नाही. आणि जो काही कषायांचा उदय आहे त्या उदयानुसार पर्यायी मध्ये तो परिणाम होणार आहे, परंतु उपयोग मात्र निज आत्मतत्वाशी एकाकार झालेला आहे. ध्यानाची निर्मल अवस्था इथे प्रगट आहे आणि म्हणून इथून शुद्धोपयोगाचा प्रारंभ आहे. 7व्या गुणस्थानापासून शुद्धोपयोगाचा प्रारंभ आहे. जसं प्रवचनसार मध्ये आचार्य कुंदकुंद देवांनी असं म्हटलं की पहिली 3 गुणस्थानं ही अशुभोपयोगाची आहे, 4 ते 6 गुणस्थानं ही शुभोपयोगाची आहे आणि 7 पासून पुढची गुणस्थानं ही शुद्धोपयोगाची आहे. त्या ठिकाणी त्यांना प्रश्न केला गेला की 4थ्या गुणस्थानामध्ये जेव्हा ती व्यक्ती आत्मलीन आहे तेव्हा काय म्हणावं. तर त्यांनी त्याचं उत्तर देताना सांगितलं की जसं एखादी व्यक्ती आंब्याच्या वनामध्ये गेली आणि त्या ठिकाणी तुरळक रूपाने निंबाची पण झाडं आहेत, 2-4 झाडं आहेत, तरी त्या वनाला जसं आंब्याचं वन म्हटल्या जातं त्याप्रमाणे 4 ते 6 गुणस्थानात जेव्हा ते आत्मविभोर असतील, आत्मसमाधीस्थ असतील, तेव्हा काही क्षणांपुरता त्यांना असा हा शुद्धोपयोगाची धारा असू शकते, पण प्रामुख्याने शुभोपयोग बहुलतेनी असल्यामुळे ती गुणस्थानं तशा प्रकारची म्हटल्या जातात. आणि 7व्या मध्ये मात्र उपयोगाचा आत्मतत्वावर स्थिर झाल्यामुळे त्या ठिकाणी शुद्धोपयोगाची धारा त्यांच्या जीवनात आहे. या गुणस्थानाचा काळ अंतर्मुहूर्त आहे. अंतर्मुहूर्तामध्ये हे गुणस्थान बदलणार आहे. 6व्या गुणस्थानात येतील किंवा ते पुढे चारित्र्यासाठी प्रयत्न करतील. नंतर इथे चारित्र्य कोणतं आहे तर सामायिक आणि छेदोपस्थापना अशा 2 प्रकारचं चारित्र्य 7व्या 6व्या दोन्ही गुणस्थानात आहे. छेदोपस्थापनेचा अर्थ आम्ही जे
त्या व्रताचा भंग झाला पाहिजे असा जो गृहीत धरतो तसा अर्थ इथे छेदोपस्थापनेत लावायचा नाही. छेदोपस्थापना याचा अर्थ जे अभेद चारित्र आहे ते आता भेदरूप चारित्रात आले. म्हणजे सम्यक दर्शनाचा विचार मनात असेल, त्याचे आपले अंग आठवतील, त्याचे दोष आठवतील, असं भेदरूप जिथं चारित्र आहे ते छेदोपस्थापना आहे. बाह्यतः जर बघितलं तर त्यांच्या 12 कषयांचा अनुदय तिथे ही छेदोपस्थापना चारित्रामध्ये विद्यमान आहे. असं हे सामायिक आणि छेदोपस्थापना ही 2 चारित्र त्यांच्या जीवनात आहे. सातिशय अप्रमत्त अवस्था याचा अर्थ श्रेणी आरोहण करताना होणारा जो अधःकरण रूपाचा परिणाम आहे त्याला म्हणायचं सातिशय अप्रमत्त भूमिका. तर अशा तऱ्हेने की 7व्या गुणस्थानाचं आपण कथन बघितलं. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. पुढच्या गुणस्थानाकडे वळू. अपूर्वकरण गुणस्थान 8 नंबरचं हे गुणस्थान आहे. अपूर्वकरण गुणस्थान. आता आपल्याला आत्ता आपण जसं बघितलं की 7व्या गुणस्थानात आता स्वस्थान अप्रमत्त आणि सातिशय अप्रमत्त, आणि सातिशय अप्रमत्त भूमिकेमध्ये आता त्यांनी चारित्र प्राप्तीसाठी उद्यम तयार केलेला आहे, उद्यम करतो आहे तो, आणि अधःकरण रूपाचा परिणाम त्यांचा झालेला आहे. कारण कोणत्याही कार्याची प्राप्ती करण्यासाठी करण परिणाम होणं अत्यंत आवश्यक आहे. करण याचा अर्थ अगदी साध्या भाषेत जर आम्ही पाहिलं तर आत्म्याची प्रतिसमय उत्तरोत्तर विशुद्ध परिणाम होणं याला करण असं म्हटलं जातं. करण म्हणजे विशुद्ध परिणामांना करणं, विशुद्ध परिणाम प्रतिसमय वाढत जाणं याचं नाव आहे अधःकरण रूप किंवा अपूर्वकरण किंवा अनिवृत्तीकरण. म्हणजे करण परिणाम म्हणजे प्रतिसमय विशुद्ध परिणाम होत जाणं याला करण असं म्हटलं जातं. अधःकरण करत असताना अधःकरणाची काही विशेषता आहे. अधःकरणामध्ये जर नाना जीव जर अधःकरण एका समयात मांडत असेल तर त्या जीवाचे नाना जीवांचे परिणाम समान असू शकतात किंवा असमान असू शकतात. आणि तो पुढच्या समयात गेला त्याही वेळेला जीवाचे परिणाम समान किंवा असमान असू शकतात. अशा प्रकारचं परिणामांमध्ये समानता असमानता दिसत असते तोपर्यंत त्यांचे परिणाम अधःकरण रूपाचे म्हटल्या जातात. करण परिणामामध्ये नेहमी नाना जीवांची तुलना आहे. एका जीवाच्या अपेक्षेने बघितलं तर करण परिणामामध्ये आपण वैशिष्ट्य सांगू शकत नाही, आणि त्यामुळे एका जीवाच्या अपेक्षेने आम्ही एवढंच म्हणू शकतो की उत्तरोत्तर परिणामांमध्ये विशुद्धता होते आहे. तर करण परिणाम समजण्यासाठी नाना जीव बघून तरतमता पाहून त्या अनुषंगाने कसे परिणाम होतात हे पाहिलेलं आहे. अधःकरणामध्ये प्रतिसमय परिणामांची विशुद्धता वाढते. परिणामांची विशुद्धता वाढली की त्यासाठी रूपाचं कार्य आम्हाला तिथे दिसतं की कर्माची स्थिती ही कमी कमी घेऊन तो बांधतो. पाप कर्माची स्थिती आणि अनुभाग हा कमी कमी होतो. स्थितीबंधापसरण अशा प्रकारे त्याला म्हटलेलं आहे की नवीन कर्म बांधतो आहे. त्या 7व्या गुणस्थानामध्ये हा जीव एकंदर किती कर्म बांधतो तर 7व्या गुणस्थानामध्ये हा जीव आयु सोडून बाकीचे कर्म बांधतो आहे. आयुबंध तिथे तो करत नाही, कारण आयुबंध हा 6व्या गुणस्थानापर्यंत होतो. आयु कर्माची विच्छुत्ती ही 6व्यात आहे. पण
एखाद्या जीवानी 6व्या गुणस्थानात आयुबंध सुरू केला आणि आयुबंध ही एक अंतर्मुहूर्त पर्यंत बंधणारी प्रकृती आहे. म्हणजे अंतर्मुहूर्त पर्यंत आयुकर्माचा बंध होत असतो. म्हणून 6व्या गुणस्थानात त्यांनी सुरुवात केली आणि ते मुनी 7व्यात गेले तर त्यांना त्याची पूर्ती ते 7व्यात करतील. आणि 6व्या गुणस्थानात जो आयुबंध करणार आहे हा नियमपूर्वक देवायुचाच तो बंध करतो आणि त्या 7व्या गुणस्थानात गेल्यानंतर आयुकर्माची तिथे पूर्णता होते. तर अशा तऱ्हेने आयुबंध तिथे आता 7व्यात गेल्यावर होत नाही असं ठोकळ मानाने आपण लावायचं. मग आता त्याला बाकी सगळ्या कर्म प्रकृतींचा बंध होतो आहे. इव्हन मोहनीय कर्माचा बंध होतो आहे. ज्ञानावरण, दर्शनावरण, अंतराय, आयुचं नाही होणार, नाम गोत्र वेदनीय या 7 कर्मांचा बंध, आयु सोडून 7 कर्माचा बंध त्याला होतो आहे. यामधल्या अनेक प्रकृती ज्ञानावरणाच्या, दर्शनावरणाच्या, मोहनीयाच्या आणि अंतरायाच्या या सगळ्या प्रकृती पाप प्रकृती आहे. या पाप प्रकृतीच्या बंधाची स्थिती आणि अनुभाग दोनही हा कमी कमी बांधतो. स्थिती बंधापसरण आणि अनुभागाचं देखील बंधापसरण तिथे होतं. अशा प्रकारचं वैशिष्ट्य अधःकरणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आता 8वं गुणस्थान आम्ही बघतो आहे अपूर्वकरण गुणस्थान. अपूर्वकरण गुणस्थानामध्ये चारित्र मोहनीयाचा कर्माचा क्षय किंवा उपशम करण्याचा त्यांना आता सुरू केलेली आहे, प्रक्रिया त्याची सुरू झालेली आहे आणि जीवाचा अपूर्व परिणाम होतो आहे. पूर्वी न झालेला असा उत्तरोत्तर अपूर्व परिणाम या गुणस्थानात आम्हाला दिसतो आणि म्हणून याचं नाव अपूर्वकरण गुणस्थान आहे. आणि पूर्ण नाव पाहायचं असेल तर अपूर्वकरण प्रविष्ट शुद्धी संयत असं या गुणस्थानाचं पूर्ण नाव आहे. या अपूर्वकरणामध्ये नाना जीवांच्या अपेक्षेने तुलना करून बघितलं तर एक समयवरती जितके काही अपूर्वकरण करणारे, परिणाम करणारे जीव असतील त्यांच्या परिणामांमध्ये समानता पण आहे आणि असमानता पण आहे. पण वरचा दुसऱ्या समयातला परिणाम घेतला तर तो दुसऱ्या समयातला परिणाम मात्र अपूर्वच असणार आहे. खालच्याशी त्याचं मॅचिंग होऊ शकत नाही. समजा 10 जीव आहे आणि 10 जीवांचे पहिल्या समयात काहींचा 1 परिणाम आहे, काहींचा 2 आहे, असे करून 10 परिणाम त्या 10 जीवांचे आहे. तर पहिल्या समयातच आम्हाला 10 परिणाम दिसतील. पुढच्या समयामध्ये आम्हाला हे परिणाम कुठेही दिसणार नाही. पुढच्या समयात 11 नंबरचा परिणाम घेऊनच, म्हणजे विशुद्धी जास्त असलेला परिणाम घेऊनच तो त्या ठिकाणी हे अपूर्वकरण करणार आहे. म्हणून अपूर्व परिणाम होणं अशा प्रकारे हे या गुणस्थानाचं कार्य आहे. याही ठिकाणी बघताना प्रति समय अनंत गुणी परिणामांची विशुद्धता आहे. कर्माची तो स्थिती कमी कमी बांधतो आहे. जसं काल आपण बघितलं की सम्यक्त्व प्राप्त झालं की त्या जीवाला तो कर्मस्थिती किती बांधतो काल सांगितलेलं आहे. उत्तर अपेक्षित आहे. सम्यक्त्व घेऊन तो परिणाम सम्यक्त्व घेऊन जो तो परिणाम बांधणार आहे तो नियमपूर्वक अंतःकोडाकोडी सागर प्रमाणच करेल. त्यापेक्षा जास्त स्थिती तो बांधत नाही, सम्यक्त्व सहित असेल तर.
आता त्या जीवाला या 8व्या गुणस्थानात अंतःकोडाकोडीपेक्षाही कितीतरी कमी, म्हणजे अंतःकोडाकोडीचे अनेक भेद आहेत, तर जघन्य भेदापर्यंत तो कर्मस्थिती बांधतो. याचा अर्थ त्याचं ते अंतःकोडाकोडी प्रमाण हे सम्यक दृष्टीच्या अंतःकोडाकोडीपेक्षा कितीतरी कमी असतं. तर असा स्थितीबंध आणि अनुभाग बंध पाप प्रकृतीचा हा कमी कमी बांधतो. पुण्य प्रकृतीचा बंध त्याला आता चतुस्थान गत होतो, म्हणजे कधी नव्हे तो असा खडी साखर अमृत रूपाचा अनुभाग बंध पुण्य प्रकृतीमध्ये तो बांधतोय. पुण्य प्रकृतीची पण स्थिती कमी बांधतो, परंतु अनुभाग बंध मात्र त्या ठिकाणी जास्त बांधतो. अशा प्रकारे हा त्या ठिकाणी पूर्वकरणामध्ये भाव होतो किंवा परिणामांमध्ये कर्मामध्ये असं त्या ठिकाणी घडतं. अनेक पाप प्रकृतींचं पुण्य प्रकृतीमध्ये देखील संक्रमण या ठिकाणी संभवनीय आहे. पाप प्रकृतीचा जर त्याचा आधी स्थिती असेल तर त्या पाप प्रकृती पुण्य प्रकृतीमध्ये परिवर्तित होऊ शकतात. असंख्यात गुणश्रेणी निर्जरा ही या ठिकाणी अपूर्वकरण परिणामांनी होते आहे. अशा तऱ्हेची ही अपूर्वकरण गुणस्थानाची वैशिष्ट्ये आहे. या गुणस्थानामध्ये जोपर्यंत निद्रा आणि प्रचला या दोन दर्शनावरण कर्माचा उपशम किंवा क्षय बाल्याला तर मरणच नाहीये, परंतु उपशम होत नाही तोपर्यंत चढताना या गुणस्थानात मरण संभवनीय नाही. त्यानंतर मात्र मरण संभवनीय आहे, म्हणजे त्याची आयु संपली असेल तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. आणि जर 11व्या गुणस्थानापर्यंत तो पोचला उपशांत मोह पर्यंत, तर तिथून खाली पडताना म्हणजे 11व्यातही मरण येऊ शकतं, 10व्यातही मरण येऊ शकतं. तर असं त्याचा मरण कुठेही त्यानंतर होऊ शकतं. अशा तऱ्हेचं या गुणस्थानाची अपूर्वकरण गुणस्थानाची ही वैशिष्ट्ये आहेत. या गुणस्थानासोबत काही प्रश्न असल्यास किंवा काही भाग समजला नसल्यास विचारू शकता. थोडं क्लिअर करा गुणस्थानाचं प्रकरण, कारण याचा संबंध पुढे आपल्याला विज्ञानमती माताजींचं पुस्तक बघताना नेहमीच येणार आहे. अन्यथा पुढे जाते मी. अनिवृत्तीकरण 9वं गुणस्थान. अनिवृत्ती, निवृत्ती याचा अर्थ आहे भेद आणि अ म्हणजे नाही. जिथे कुठल्याही परिणामांमध्ये भेद राहत नाही, समानवरती परिणाम समान, अशा प्रकारची एक सारखी परिणामांची जाती जिथे दिसते, निवृत्ती दिसत नाही, भेद जिथं दिसत नाही, त्याला म्हणायचं अनिवृत्तीकरण असं परिणाम. कारण कार्य आम्हाला एक समान दिसतंय, जर कार्य समान आहे तर त्याचं कारणही समान असलं पाहिजे. अपूर्वकरणामध्ये तरतमता मागच्या समयाच्या अपेक्षेने होती, एक समयात अपूर्व परिणाम होते. पण अनिवृत्तीकरणामध्ये समजा 4 जीव अनिवृत्तीकरणाच्या प्रथम समयात आहे, तर 4ही जीवांचे परिणाम समान राहतील, भेद दिसत नाही. दुसऱ्या समयामध्ये विशुद्ध घेऊन परिणाम आहे आणि ते पण समान असणार आहे. अशा तऱ्हेने अनिवृत्तीकरण गुणस्थान आहे. आता या 3 गुणस्थानांची, त्या 3 परिणामांची आम्ही तुलना केली, अधःकरण, अपूर्वकरण आणि अनिवृत्तीकरण. तर प्रत्येक करणाचा काल हा अंतर्मुहूर्तच आहे. अधःकरणाचा काळ हा मोठा अंतर्मुहूर्त आहे, अपूर्वकरणाचा काळ त्यापेक्षा कमी असा अंतर्मुहूर्तच आहे, आणि अनिवृत्तीकरणाचा काळ देखील अंतर्मुहूर्तच आहे, पण तो अपूर्वकरणापेक्षा देखील लहान अंतर्मुहूर्त आहे. आणि 3ही करण मिळून देखील एक अंतर्मुहूर्तच आहे. म्हणजे अंतर्मुहूर्ताचं हे असं गणित आहे. 3ही करण म्हटले तरी अंतर्मुहूर्त, एक एक करण म्हटलं तरीही अंतर्मुहूर्त, आणि प्रत्येक अंतर्मुहूर्त एकापेक्षा एक लहान, अशा रीतीने हे 3 अंतर्मुहूर्त हा याचा कालावधी असणार आहे. आता अनिवृत्तीकरण गुणस्थान की
अत्यंत निर्मल ज्ञानरूपी अग्निशिखांच्या द्वारे कर्मवनाला दग्ध करण्यास समर्थ असा प्रत्येक समय एक एक सुनिश्चित वृद्धिंगत असे जे परिणाम आहे हे अनिवृत्तीकरण गुणस्थान म्हटल्या जातात. या ठिकाणी आता परिणाम समान आहे, त्यांचं कार्य आता समान होऊ लागलेलं आहे. 9व गुणस्थान आहे. इथे चारित्र मोहनीयाचा उपशम किंवा क्षपक्षेणी आरोहण करणार असेल तर अनेक कर्माच्या क्षयाची प्रक्रिया, त्यामध्ये अप्रत्याख्यानावरण येणार आहे, प्रत्याख्यानावरण येणार आहे. 36 प्रकृतींचा तो क्षय इथे करणार आहे. त्यामुळे कर्म वनाला दग्ध करण्यासाठी जी भावांची परिणामांची विशुद्धता पाहिजे अशी ही विशुद्धता या अनिवृत्तीकरण परिणामांमध्ये आहे. जर उपशम श्रेणी आरोहण करणार असेल तर प्रश्न मला विचारायचा आहे की उपशम श्रेणी वाला त्या ठिकाणी किती कर्मांचा उपशम करेल. क्षय करताना 36 कर्म प्रकृतींचा जवळपास तो क्षय करतो. आता उपशम करत असताना तो किती कर्म प्रकृतींचा उपशम करेल. उत्तर अपेक्षित आहे. 12 कोणत्या? अनंतानुबंधी, प्रत्याख्यानावरण आणि अप्रत्याख्यानावरण. तर आता याच्यामध्ये अनंतानुबंधीची पहिलेच विसंयोजना केलेली आहे, त्याच्यामुळे अनंतानुबंधी सत्तेत नाही आहे. आणि आता अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन आणि नो कशा आहे, म्हणजे त्याच्याजवळ ज्या 21 प्रकृती शिल्लक राहिलेल्या आहे अनंतानुबंधी सोडून 25 मधल्या 4 काढून टाकायच्या आणि ज्या 21 प्रकृती उरलेल्या आहे त्यांचा तो उपशम करतो. बाकीच्या कर्मांचा उपशम तो का करत नाही? उपशम फक्त मोहनीय कर्माचाच होतो. बरोबर आहे. उपशम केवळ मोहनीय कर्माचाच होऊ शकतो, म्हणून बाकीच्या कर्म प्रकृती त्या ठिकाणी तशाच राहतात, त्याचा उपशम होऊ शकत नाही. कारण उपशमाची प्रक्रिया फक्त मोहनीय कर्मात घडते आणि जरी क्षय मात्र सगळ्या कर्म प्रकृतींचा होतो, म्हणून तो क्षय करताना जास्त कर्म प्रकृतीचा क्षय करतो, पण उपशम मात्र या 21 प्रकृतींचाच उपशम तो करणार आहे. 9व्या गुणस्थानात पोहोचतो तोपर्यंत तो सगळ्या कर्म प्रकृतींचा आता उपशम करतो. 9व्या गुणस्थानामध्ये तो जो लोभ आहे, कशाय, संज्वलनचा लोभ, या बादर लोभाचा उदय तिथे आहे फक्त आता. आणि या बादर लोभालाही तो सूक्ष्म सूक्ष्म करत जातो आणि सूक्ष्म करत असताना जेव्हा तो त्या सूक्ष्म लोभाचं वेदन करतो तेव्हा त्याचं 9वं गुणस्थान संपतं आणि तो सूक्ष्म सांपराय या 10व्या गुणस्थानात प्रवेश करतो. तर अशी ही प्रक्रिया, म्हणजे 9 गुणस्थानापर्यंत सगळे कर्म फक्त संज्वलनचा सूक्ष्म लोभ ठेवून बाकी सगळ्या कर्म प्रकृतींचा तो इथे उपशम करतो. अनंतानुबंधीची आधीच विसंयोजना झालेली आहे, त्यामुळे अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण, संज्वलन, नंतर 9 कषाय या सगळ्यांचा उपशम तो या गुणस्थानामध्ये करतो. या गुणस्थानाची आता विशेषता की या गुणस्थानात बादर लोभ सूक्ष्म करण्याची प्रक्रिया करतो. या सूक्ष्म कृष्टीकरणाने सूक्ष्म लोभाशिवाय बाकी 20 प्रकृतींचा इथे उपशम किंवा क्षय केला जातो. क्षयामध्ये तर अनेक आहे, पण चारित्र मोहनीयाच्या अपेक्षेने 20 कर्म प्रकृतींचा उपशम किंवा क्षय या ठिकाणी होतो. इथे बादर हा शब्द अंत्यदीपक आहे, म्हणजे 9व्या गुणस्थानापर्यंत जीव बादर कषाय संयुक्त आहे. 7 मध्ये श्रेणी आरोहण केले की त्याला ध्यान बदललं. आता त्याचं ध्यान पृथक
पृथक्त्व, वितर्क, विचार हे शुक्ल ध्यान 7व्या श्रेणी आरोहण केलं की तेव्हापासून सुरू होणार आहे. आणि 9व्या गुणस्थानामध्ये हे ध्यान कायम आहे. पृथक्त्व, वितर्क, विचार म्हणजे या ठिकाणी व्यंजन योग संक्रांती आहे. अशा प्रकारचं हे पृथक्त्व, वितर्क, विचार हे शुक्ल ध्यान 9व्या गुणस्थानात आहे. या गुणस्थानापर्यंत मैथुन संज्ञा आहे आणि 8व्या गुणस्थानापर्यंत भय संज्ञा होती. 6व्यापर्यंत आहार संज्ञा होती. 8 पर्यंत भय संज्ञा आहे आणि 9व्याचे भाग केलेले आहे. त्यामध्ये सवेद भागापर्यंत मैथुन संज्ञा लावायची. पुढे अवेद भाग आहे आणि अवेद भागामध्ये आता त्याला संज्ञा राहणार नाही. अशा तऱ्हेने या 9व्या गुणस्थानाची ही वैशिष्ट्ये आहे. यावर कुणाला काही प्रश्न? पुढे 10वं गुणस्थान पाहू. सूक्ष्म सांपराय गुणस्थान. 10वं गुणस्थान ज्या ठिकाणी सांपराय याचा अर्थ कषाय. कषाय ज्या ठिकाणी अत्यंत कृश झालेला आहे, सूक्ष्म झालेला आहे, असूनही नसल्यासारखा झालेला आहे, त्याला म्हणायचं सूक्ष्म सांपराय गुणस्थान. आणि हे गुणस्थान असं आहे की खोलीत झाडल्यासारखी स्वच्छ वाटते आहे, पण परत आम्ही झाडणीने पाहिली तर आम्हाला कचरा दिसतोच आहे. अशा प्रकारे सूक्ष्म असे हे कषाय कणिका त्या ठिकाणी जिवंत आहे. 9व्या गुणस्थानामध्ये ही जी प्रक्रिया केली होती की जो वादर लोभ 9व्या गुणस्थानात होता, याला सूक्ष्म कृष्टीकरण प्रक्रियेद्वारा सूक्ष्म करण्याची प्रक्रिया त्यांनी 9व्या गुणस्थानात स्वतःच्या आत्मपरिणामांच्या माध्यमातून केलेली होती. आणि असा हा सूक्ष्म झालेला कषाय याचं वेदन ज्या ठिकाणी त्यांनी केलं, त्यांचं गुणस्थान बदललं आणि ते गुणस्थान आता 10वं गुणस्थान झालं, सूक्ष्म सांपराय. हा संज्वलनचा सूक्ष्म लोभ या ठिकाणी विद्यमान आहे. या लोभामुळे तो जीवनामध्ये पर्यायीमध्ये सूक्ष्म लोभाचं ते पर्यायीमध्ये अनुभवन आहे. भलाई अबुद्धीपूर्वक आहे, परंतु हा सूक्ष्म लोभ नवीन मोहनीय कर्माला बांधण्यासाठी असमर्थ आहे. आतापर्यंत 9व्या गुणस्थानापर्यंत मोहनीय कर्म देखील बांधल्यात चाललेलं होतं, परंतु आता 10व्या गुणस्थानामध्ये मात्र मोहनीय कर्म तो बांधत नाही. म्हणजे मोहनीय कर्माची बंधविच्छुत्ती 9व्यात आहे. 10व्यामध्ये उदय विच्छुत्ती आहे आणि मोहनीयाची सत्वविच्छुत्ती 11त आहे. असे हे 3 गुणस्थान. बंधविच्छुत्ती 9व्यात, उदय विच्छुत्ती 10व्यात आणि सत्वविच्छुत्ती 11 मध्ये. अशी ही 10वं गुणस्थान आपण तसं पाहतोय. तर 10व्या गुणस्थानामध्ये आता मोहनीय कर्माचा तो बंध करत नाही. म्हणून व्याख्या की धुतलेल्या कौसुंब वस्त्राच्या सूक्ष्म लालिमा समान. एखादं वस्त्र धुतलेलं आहे, लाल रंगाने रंगलेलं होतं, धुवत धुवत ते इतकं अगदी फिक्क झालेलं आहे की त्यावर लाल रंग आहे हे वाटतही नाही, पण सूक्ष्म लालिमा तिथे झाक ठुपाणी दिसते आहे. अशा समान सूक्ष्म लोभाचं वेदन करणारे उपशमक किंवा क्षपक जीवाचे यथाख्यात चारित्रामध्ये किंचित न्यून असे वितराग परिणाम जिथे आहे त्या गुणस्थानाला सूक्ष्म सांपराय गुणस्थान म्हटल्या जातं. याचं पूर्ण नाव सूक्ष्म सांपराय प्रविष्ट शुद्धी संयत अशा प्रकारचं ह्या गुणस्थानाचं पूर्ण नाव आहे. आणि याची विशेषण वैशिष्ट्ये आपण उद्याच्या याच्यामध्ये बघू. आज आपण इथे थांबूया. यावर कुणाला काही प्रश्न आहे? जिनवाणी स्तुती. त्याद्वादनय षट द्रव्य गुण
पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का, अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है उसके लिए, जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है। नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं नमो वज्रायाणं, नमो लोहे सव्वसाहुणं। सर्वांना जय जिनेंद्र।